घरकुल अनुदान वाढवून देण्यात यावं यासाठी झुंजार छावा संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन। दुधना फाटा जालना ते संभाजीनगर महामार्गावर झुंजार छावा संघटनेच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। भारतीय क्रांती दल संघटनेचं यावेळी समर्थन मिळालं। ग्रामीण भागातील घरकुल धारकांना 1,40,000 रुपये अनुदान मिळतं आणि शहरी भागांना 2,50,000 रुपये असं अनुदान मिळतं। 1,40,000 रुपये इतक्या तुटपुंज्या अनुदानामुळे लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण होत नाहीत। गरीब कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळावा तसेच वाढत्या महागाई दरानुसार घरकुल योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 1,40,000 रुपयावरून किमान 2,50,000 रुपये इतकी वाढ करण्यात यावी अशी मागणी झुंजार छावा संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष अशोक नाईक यांनी केली। एका बाजूला केंद्र सरकार सर्वांसाठी घर ही महत्त्वाकांक्षी योजना राबवित आहे। या योजनेसाठी शहरी भागात किमान 2,65,000 रुपये अनुदान दिले जात असताना ग्रामीण भागातील घरकुल योजनेसाठी अनुदानात वाढ का केली जात नाही असा संतप्त सवाल लाभार्थी करत आहेत। ग्रामीण भागातील सर्व स्तरातून शासनाच्या या दुटप्पी धोरणाविरुद्ध तीव्र नाराजीची भावना व्यक्त होत आहे। प्रशासनाने शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा 2,50,000 रुपये अनुदान द्यावं यासाठी झुंजार छावा संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष अशोक नाईक यांनी रास्ता रोको आंदोलन केलं असून जर शासनाने ग्रामीण भागात सुद्धा शहरी भागाप्रमाणे घरकुलाला निधी उपलब्ध करून दिला नाही तर काही दिवसात बदलापूर तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करण्यात येईल असंही अशोक नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर, भारतीय क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेंद्र भाऊ मिसाळ, केंद्रीय अध्यक्ष निलेश ढवळे, प्रदेशाध्यक्ष अरुण नवले, श्यामसिंग बहुरे, राजू बहुरे, मिलिंद खरात यावेळी उपस्थित होते। अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी, न्यूज लोकनायक। मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत दुधना फाटा या ठिकाणी। आज दुधना फाटा या ठिकाणी झुंजार छावा संघटनेच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांना व्यवस्थित मानधन मिळावं यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि झुंजार छावा संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष अशोक नाईक आपल्यासोबत आहेत। ज्याप्रमाणे शहरी भागामध्ये 2,50,000 असं अनुदान आहे, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा 2,50,000 मानधन या घरकुल लाभार्थ्यांना मिळावं यासाठी त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं आहे। आपलं स्वागत आहे। या आंदोलन संदर्भात विषय हाच आहे की ग्रामीण भागात तसेच शहरी भागात 2,50,000 रुपये जे अनुदान पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दिलेलं आहे, शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात सुद्धा 2,50,000 द्यावे। त्याचं कारण असं आहे की शहरी भागात आणि ग्रामीण भागात रेटच्या बाबतीत सारखंच आहे। रेती त्याच भावामध्ये, वीट, सिमेंट, लोखंड सगळे एकाच भावामध्ये असल्यामुळं ग्रामीण भागावरती अन्याय होतो शासनाकडनं। त्यामुळे हा 2,50,000 रुपये अनुदान ग्रामीण भागात द्यावे अशी आमची 2 तारखेला जिल्हा कार्यालय आणि पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन दिले। 15 तारखेपर्यंत त्यांना आंदोलन दिलं होतं, त्यांनी आतापर्यंत उत्तर दिलेलं नाही। म्हणून आम्ही आज आंदोलन करतोय आणि आंदोलनामध्ये जर काही आम्हाला उत्तर नाही मिळालं तर आम्ही अन्नदाते करणार। मी सर्वप्रथम छावा संघटनेला माझा पाठिंबा देतो। मी भारतीय क्रांती दलाच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्री साहेबाला या घरकुलच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं आहे आणि भाऊनी जशी मागणी केली आता किंवा ग्रामीणला सुद्धा पाहिजे। मी तर अशी मागणी केली की ग्रामीण भागामध्ये सिटीमध्ये 5 लाख द्यायला ग्रामीण सुद्धा 5 लाख द्यायला द्यावे। कारण की आता रेतीचा इटाचा इतका भाव वाढलेला आहे, आज सर्वसामान्य माणसाला हातावरच्या माणसाला घरकुल मागणी होत नाही। आजची परिस्थिती पाहत तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर इटा जर बघितल्या तर काय भाव आहे इटाचा। तर शासनाला अशी विनंती आहे की बाबा या आमचं जे अशोक भाऊंनी जे निवेदन दिलं त्याच्यावर विचार करण्यात यावा। मी जे मुख्यमंत्री निवेदन दिलं याच्यावर विचार करण्यात यावा आणि ग्रामीण भागात सुद्धा जेवढे प्राधान्य सगळीच प्राधान्य देतात ग्रामीण भागात सुद्धा देण्यात यावं अशा नाही होत। प्रशासनाला सुद्धा माहिती आहे, प्रशासनाला सुद्धा याच्यावर त्यांनी येऊन सुद्धा चौकशी केली आहे। म्हणजे 1-1.5 लाखामध्ये काहीच होत नाही, ते 1-1.5 लाखापर्यंत घरी येत की नाही। त्या अर्ध्या रस्त्यामध्ये ते अर्धे पैसे ते अर्ध्यात वाटत चालले जातात। त्याच्यामुळे ते तुम्ही आज रेतीचा भाव पहा। मग एक काम करा सरकारने किंवा आम्हाला रेती द्या, विटा त्यांनी द्या आणि 1,20,000 करा।
गव्हर्नमेंटला हेच लक्षात आणून द्यायचं आहे की बाबा ग्रामीण भागातला जो निधी आहे तो खूप कमी आहे आणि सिटीतला बी कमी आहे. आता भाऊने जी मागणी केली आहे ते मागणी मान्य झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि याच्या समर्थन आम्ही आज जर समजा ही मागणी मान्य झाली तर अशी बहुत्या बदनापूर तहसील कार्यालयावर आम्ही उपोषण करणार आहे आणि आम्ही समर्थन देणार आहे भारतीय क्रांती दलच्या वतीने. या ठिकाणी छावा संघटनेला भारतीय क्रांती दलाच्या वतीनं समर्थन दिलेलं आहे. आणि जर प्रशासन याच्याकडं दुर्लक्ष जर केलं, न्याय जर मिळाला नाही ते अन्य त्या उपोषण या ठिकाणी बदनापूर तहसील कार्यालयासमोर करणार आहेत. धन्यवाद.